धनंजय मुंडेला बी असंच केलं. आमदार धनंजय मुंडेला बी दादा गरुड सोडला. धनंजय मुंडेला कसं बदनाम करायचं होतं, मंत्रिपद भेटू नये म्हणून कसं टार्गेट करायचं होतं, हे सारं आहे का? मला सारा पिक्चर माहीत होता. फक्त मी आहे का ह्या पिक्चरमध्ये हे नाही मला गुतीला मला सारा पिक्चर माहीत झाला होता म्हणून मला हे ह्या पिक्चरमध्ये बंद करावं. मनोज जरांगेचे सारे अंडे पिल्ले मला माहितीत. येणाऱ्या 15 दिवसात तर लय मोठा स्फोट करणार आहे मी. काय पुरावा आलाय का तुमच्याकडे त्यावर? माझ्याकडे भरपूर पुरावे आहेत आणि मी बघा ना आणि 15 दिवसांनी काढतो एक पुरावा. कमीत कमी 300 ते 350 आत्महत्या ह्या महाराष्ट्रात मनोज जरांगेने समाज भावनिक करून ह्याच्यातूनच घडून आत्महत्या झालेल्या आहेत. त्याच्यामुळं माझं एवढंच सांगणं आहे तमाम माझ्या महाराष्ट्रातल्या जनतेला, ह्या लबाडाच्या आहे का बळी पडू नका. हे एवढा भावनिक करतो, ह्याला तेवढीच कला ह्याच्या अंगात. कारण एक काळ असा होता ह्याला हे खायला मौतूल होता. एवढुले बाजरीचे चुंगडे असायचे ह्याच्या घरात, एवढुले रडायचा. हे मी ह्याला किराणा घेऊन द्यायचो. हे पहिल्या वेळेस गॅलेक्सीला ॲडमिट झाला त्या टायमाला अंडरवेल बनेल गॅलेक्सीला मी घेऊन गेलेलो आहे. कारण डायरेक्ट मला म्हणलेलं अमोल माझी अंडरवेल फाटलेली, मला अंडरवेल आणि बनेल घेऊन ये. मी स्वतः गॅलेक्सीला घेऊन गेलेलो आहे. मी बी ब्रँडेड नेल ते, कारण काय मी तर घालतोय तुम्हाला गप्पा हानीत नाही. 100 रुपयाचा अंडरवेल घालतो मी, पण ह्याला आहे का मी ब्रँडेड नेल ते अंडरवेल बनेल 560 रुपयाचा मी नेल त्या. आज बी मला ते आठवते. कारण ह्यो माणूस असा आहे, ह्यो कधीच कुणाचा होऊ शकत नाही. ह्यो फक्त ह्याच्या 4 लेकरासाठी जगतो आणि 5वी बाईक होते. गणेश कुणे यांनी काही दिवसापूर्वी आत्महत्येचा देखील प्रयत्न केला. नेमकी अशी वेळ का आली त्यांच्यावर? मनोज जरांगेने आत्तापर्यंत कितीतरी कुटुंबातल्या मुलाचं वाटोळं केलंय. आता आमच्यावरूनच उदाहरण घ्या ना. 5-5 वर्षाची शिक्षा लागली, 2-2 वर्ष जेल काढले आणि 3 वर्ष काढायचं राहिले. मग एवढं बिकट टाईम मनोज जरांगेने कुणावर आणला? समाजातल्याच मुलावर आणला ना. आत्महत्या करायचा टाईम गणेशवर आला, कारण त्याच्यावर टाईमच तसा आहे ना. जरांगेने फक्त वापर करून घेतला. गणेश खुने असतील, बाबूराव वाळेकर असतील आणि राजू जराड असतील आणि मी एक अमोल खुने. ह्याने असाच नाही आमच्यासारख्या लय जणांचा वापर केला. कमीत कमी 300 ते 350 आत्महत्या ह्या महाराष्ट्रात मनोज जरांगेने समाज भावनिक करून ह्याच्यातूनच घडून आत्महत्या झालेल्या आहेत. त्याच्यामुळं माझं एवढंच सांगणं आहे तमाम माझ्या महाराष्ट्रातल्या जनतेला, ह्या लबाडाच्या आहे का बळी पडू नका. हे एवढा भावनिक करतो, ह्याला तेवढीच कला ह्याच्या अंगात. कारण एक काळ असा होता ह्याला हे खायला मौतूल होता. एवढुले बाजरीचे चुंगडे असायचे ह्याच्या घरात, एवढुले रडायचा. हे मी ह्याला किराणा घेऊन द्यायचो. हे पहिल्या वेळेस गॅलेक्सीला ॲडमिट झाला त्या टायमाला अंडरवेल बनेल गॅलेक्सीला मी घेऊन गेलेलो आहे. कारण डायरेक्ट मला म्हणलेलं अमोल माझी अंडरवेल फाटलेली, मला अंडरवेल आणि बनेल घेऊन ये. मी स्वतः गॅलेक्सीला घेऊन गेलेलो आहे. मी बी ब्रँडेड नेल ते, कारण काय मी तर घालतोय तुम्हाला गप्पा हानीत नाही. 100 रुपयाचा अंडरवेल घालतो मी, पण ह्याला आहे का मी ब्रँडेड नेल ते अंडरवेल बनेल 560 रुपयाचा मी नेल त्या. आज बी मला ते आठवते. कारण ह्यो माणूस असा आहे, ह्यो कधीच कुणाचा होऊ शकत नाही. ह्यो फक्त ह्याच्या 4 लेकरासाठी जगतो आणि 5वी बायको. हे हे कुटुंबासाठी जगतो. कारण ह्याच्या मुलाचं नुसतं काय पोट काय दुखत होतं, ह्याने कुठं लीलावलीत तिला ॲडमिट केलं. मग त्याचे रिपोर्ट दाखणं आम्हाला काय दुखत येतं. कोणतं ऑपरेशन बी नाहीच केलं. मी नाही बोलायला पाहिजे तुझ्या मुलावर, पण तुझ्यामुळं आहे का भरपूर समाजाच्या मुलाचं आरक्षण गेलं, भरपूर मुलाचं वाटोळ झालं. तुला एक दिवस असा दुवा बेकार लागणार ह्या मराठा समाजाची. आज समाज भावनिक आहे, पण काळ आल्यावर आहे का, वेळ काळ आहे का, 100% तुला आहे का निसर्ग सोडणार नाही. आणि आत्तापर्यंत निसर्गाने कुणाला सुट्टी नाही दिली. ह्या सृष्टीचा नियम आहे, आत्ती करताना तर तुमची 100% माती होईल. कारण तू आतापर्यंत लोकाला टोप्या लावल्यात, लोकांसाठी खड्डे खांदलेस, पण एक दिवस तू त्या खड्ड्यात पडणारे. लोक तरी निघले, काही त्या खड्ड्यातच अडकले, पण तू एक दिवस त्या खड्ड्यात पडणारच. तुला वर निघायचा आहे का चान्स, हा परमेश्वर ही सृष्टी कधीच तुला देणार नाही. अमोल भाऊ मी करणार आहे, कसं बघताय? तू उपोषण कर, तुझ्या उपोषणाला साऱ्या समाजाने पाठ फिरली. तू फक्त आहे का समाजाला भावनिक करतोस. तुझा सगळे सोयरे शब्द, तुझं ते हैदराबाद गॅजेट कुठे गेलं. हैदराबाद गॅजेट मधून किती लोकांचं कल्याण झालं, किती लोकांना आरक्षण भेटलं. समाजाला भावनिक करतो हा, फक्त ह्याच्याकडे तेवढीच कला आहे. आणि कुठंतरी आहे का मीडियावाल्यांनी, राजकारणी लोकांनी आहे का ह्याला लय डोक्यावर घेऊ नये. कारण ह्यो पादला तरी बी तुम्ही त्याला भेटायला जातात, ह्यो मुतला तरी तुम्ही त्याला भेटायला जातात. ते संग सेल्फीज काय काढतात, ते संग बैठकास काय करतात. माझी एवढीच चॅलेंज आहे मनोज जरांगे, तुझ्यात काय शक्ती ना, तू अमोलच्याच ना दिला का. तुला माझ्या अंगावर कुणाला घालायचं त्याला घाल. अमोल एकटाच आहे. आज बी मी तुला सांगतो अमोल एकटाच आहे. तुझ्यात काय शक्त्यात तेवढ्या माझ्या अंगावर घाल. कारण मी आहे का, मी बी एक भगतसिंगच्या विचारावर चालणारा माणूस आहे. आणि तुला काय माझ्या संग खेटायचं तेवढं खेळ. गोळ्या घाल, माझ्या अंगावर माणसं घाल, पण मला मारायचं आहे त्या टायमाला आहे का ठरून प्लॅन करून मार. मी जर त्याच्यातून वाचलो तर मग तुझं सारे तांबे पितळे उघडे पडते ना. तुझे एवढे पुरावे आहेत माझ्याकडे, फक्त मी काढीत नाही.
तो तरी मला एवढं गुतीलस, एवढं भावनिक करून, आणि तुझे पुरावे आहेत ना रे, तू बोललेलास ना मीडियावर. हे चार जोपर्यंत भाऊ बाहेर येणार नाही तोपर्यंत मी असं करणार नाही, तसं करणार नाही, सारा समाज तुम्हाला हिरो केलं, ह्याव केलं, त्याव केलं. तवाच्या बाईट काढा. काय म्हणतोय मनोज जरांगेचं? समाजाला भावनिक करायचे हे धंदे मनोज जरांगेंनी बंद करावात. मनोज जरांगेचे सारे अंडे पिल्ले मला माहितीत. येणाऱ्या 15 दिवसात तर लय मोठा स्फोट करणार आहे मी. काय पुरावा आलाय का तुमच्याकडे त्यावर? माझ्याकडे भरपूर पुरावे आहेत, आणि मी बघा ना, आणि 15 दिवसांनी काढतो एक पुरावा. आणि एवढंच सांगणं, माझ्यावर काय आबरू नुसकानीचे दावे टाकायचे ते मनोज जरांगेने टाकावात. मनोज जरांगेने मला एक धमकी दिली ती जालन्याच्या SP ऑफिसून, नीट सुखाचा तुकडा खाय, तुझ माता माऊलीकडे बघून मी तुला सोडून दिलं, ह्याव केलं, त्याव केलं. पण मनोज जरांगेला माझं एवढंच सांगणं, ते कुठे गेले? माझ्यावर फौजदारी गुन्हे टाकायचे होते महाराष्ट्रातून. तुझे तले ते आहेत ना चोट्टी, ती अंडे पिल्ले, त्यांना म्हणा अमोलवर आबरू नुसकानीचे दावे टाका. मी जर कुठं चुकीचं असन तर मी ती शिक्षा भोगायला तयार आहे ना. मग माझं तेच म्हणणं आहे ना, धनंजय मुंडेला बी असंच केलं. आमदार धनंजय मुंडेला बी दादा गरुड सोडला. धनंजय मुंडेला कसं बदनाम करायचं होतं, मंत्रिपद भेटू नाही म्हणून कसं टार्गेट करायचं होतं, हे सारं आहे का? मला सारा पिक्चर माहीत होता. फक्त मी आहे का ह्या पिक्चरमध्ये ह्यानी मला गुतीलं, मला सारा पिक्चर माहीत झाला होता म्हणून मला हे ह्या पिक्चरमध्ये गुतीलं. पण अमोल खुने ह्यांचा साराचा बाप निघला. अमोल खुनेला सारा पिक्चर माहिती. ह्याच्यात जर दम असेल ना, ह्याने आहे का डायरेक्ट निवेदन द्यावात की अमोल खुनेची, माझी आणि चोट्टे टीमची SIT चौकशी, नार्को टेस्ट, ED, काय जेवढ्या चौकशा असत्या तेवढ्या आहे का माझं सरकार मायबापला एवढंच सांगणे की आमच्या दोघाच्या होण्यात यावात. मग कुणी टेंडर घेतले, कुणी कोणच्या मंत्र्याकडून किती गबाळ आणलं, कुणी काय केलं, हे सर्व उघडं पडन. कोणच्या आमदाराकडून कसे पैसे आणले. मी जर कुणा आणलं असलं तर मी बी त्या नार्को टेस्टमध्ये, SITमध्ये, EDमध्ये, CBI काय जे असेल ते सर्व ह्याच्यामध्ये मी बी निघन. दुसरा एक प्रश्न आहे, माझं एवढंच सांगणं आहे, मनोज जरांगेला कुत्रंसुद्धा चावत नाही हो. मनोज जरांगेने कुठं बी झोपवता, बीडच्या बसस्टँडला, जालन्याच्या संभाजीनगरला, कुठं बी झोप म्हणा, तुला मच्छरसुद्धा चावणार नाही, ह्याची गॅरंटी मी देतो. कारण हा मनोज जरांगे फक्त स्टंट करतो. आता इथून पुढे स्टंट करणार नाही बरं का. गांग्या काळकुटे हे आहे का, हे स्टंट करते तर खोट्या रेकॉर्डिंग व्हायरल करते तर मनोज जरांगेच्या जीवाला धोका. ह्याला कुत्रंसुद्धा खात नाही, ह्याची जिम्मेदारी मी घेतो. त्यांनी भेट दिली कुठंतरी. माणूस धर्म, सर्व धर्म समभाव, जातीवाद कधी करायचा नाही. त्यांना काहीतरी म्हणजे परिस्थिती बिकट वाटली. एका चळवळीतल्या मुलांनी मराठा आरक्षणासाठी त्यांनी मुंबईला बैलगाडी वडीत नेली असेल, किंवा कोपर्डीच्या आरोपीला जेलमध्ये कोर्टामध्ये मारला असेल, शिरपात चिंदमला मारला असेल. एवढं मोठं योगदान आहे. कुठंतरी म्हणजे OBCच्या बी माणसाला आहे का आपुलकी आहे की बाबा ह्या पोरायचं खरं योगदान आहे. त्याच्यामुळं त्यांनी भेट दिली असं नवनाथ वाघमारेंनी. आणि असं काय नाही, जातीचं राजकारण करायचं नाही. मनोज जरांगेने आहे का जातीचं राजकारण केलं आणि स्वतःच्या फायद्यासाठी आहे का समाजाचं बळी दिला. विषय काय आहे माहिती आहे का, गणेश खुनेचं लय मोठं योगदान आहे ना. त्याने कोपर्डीच्या आरोपीला मारलं, 5 वर्ष त्याला मला काय शिक्षा लागली, 2 वर्ष आम्ही काढलं. शिरपात चिंदमला मारलं, मुंबईला बैलगाडी वडीत आम्ही नेली. पण कुठंतरी आमचं मोठं नाव झालं तर त्याच्यामुळं मनोज जरांगेला कुठंतरी खटकत होतं. कारण ह्यो औरंगजेबासारखा, ह्याची सारी नीतिमत्ता, ह्याची वागणूक, ह्याचे जे समजा जे काय असेल ते सारं टोटल औरंगजेबासारखं आहे. आणि ह्यो कधीच आहे का, मी सांगतोय त्यांना काहीतरी भावनिक झाली त्याच्यामुळे OBCने ते भेटायला आले असतील. पण ह्याला काय होतंय, ह्यो का भेटायला येत नाही? गणेश खुनेनेच तुला मोठं केलं ना, आम्हीच मोठं केलं ना तुला. आज ह्यो मोठा झाला तर ह्यो साऱ्याला इसारला. ह्याला मोठे करणारे आम्हीच आहेत ना. ह्याला अंडरवेल बनेल काय चड्ड्या फिड्ड्या घेऊन देणारे आम्हीच आहेत ना. सारे किराणा फिराणा जेव्हा ह्याचा पडतीचा काळ होता, रडायचा ह्यो, धारा लागायचा ह्याच्या डोळ्याला. पण आज ह्याचा मुलगा लीलावतीला ॲडमिट झाला. मी बोलायला नाही पाहिजे ह्या गोष्टीवर, पण मुलाला इथं संभाजीनगरला दवाखाना येतं, जालन्याला दवाखाना येतं. लीलावतीतच असं काय होतं की काही डील राहिली होती का, का पश्चिम महाराष्ट्राच्या दौऱ्याचं काही डील ठरवायची होती का काय, मला ह्या गोष्टीचा प्रश्न पडला आहे. आता थोड्याच दिवसात पश्चिम महाराष्ट्राचा दौरा सुरू होणार आहे आणि त्या दौऱ्यासाठीच मुंबईची डील होती. पण कुठंतरी आहे का मुलाचं भांडवल केलं आणि समाजाच्या लक्षात आलं, मुलाला तर काय साधं पोट दुखतंय, संडास का काय लागली होती, तर त्याच्यासाठी गेले लीलावती हॉस्पिटल गाठीलं. लीलावती हॉस्पिटल कशाला असते, लय जर मोठा आजार असेल तर माणसाला तिथे ॲडमिट करतात. मग मनोज जरांगेच्या पोराचं तर काय पोट दुखत होतं का संडास लागली होती, 5 रुपयाच्या गोळीमध्ये पोरगं क्लिअर झालं असतं ना. गरज काय होती. आणि तिथं गेल्याच्या नंतर हे आपले उदय सामंत असते ना,
सुरेश धस असतेनं, प्रसाद लाड, हे सारे विखे पाटील, प्रसाद लाड तर तिथंच बसलेले असते तर. कारण एक काळ असा होता की लाड्या, तुकाचाट्या, फडणवीस संग लग्न कर, हे शब्द कुठे गेले? आता लाडा भाऊ झाला. म्हणजे काय दोघाचं काय शिस्त हे समाजाला कळा लागले. आणि येणाऱ्या काळात हे 100% सर्व उघडं पडन. माझी महाराष्ट्रातल्या मायबाप जनतेला एवढीच विनंती की ह्याच्यावर भरवसा ठेवू नका. ह्यो असा, ह्याचे स्वप्न एवढेच होते. ह्यो गांजावडीत होता. मी डायरेक्ट आरोप करतो ना, हे गांजा वडू आणि गुटखा खाऊ खाऊ सारे गालं बसलेले तर हे मी सोबत राहिलेलो आहे. पण कुठंतरी आहे का आता हे आत्ती व्हावं लागले. त्याच्यामुळे आहे का निसर्ग कोणाला सोडित नाही. त्याच्यामुळे हे सर्व उघडं पडायला लागले. आणि मनोज जरांगेने आहे का आता स्वतःचं दुकानाला कुलूप लावात, हे साऱ्या समाजाच्या लक्षात आले. मनोज जरांगे सध्या कोणच्या वाटचालीवर आहे आणि मनोज जरांगेला चालवणारे कोणत काय हे जनतेच्या लक्षात या लागले. आणि येणाऱ्या 6 महिन्यात, वर्षात 100% जनता आहे का मनोज जरांगेला, जसं JCBने फुलं पडले ना तसे आहे का JCBने आहे का दगडं पडणारच. या कुठंतरी सोडून देतील काय वाटतं? मनोज जरांगेचे स्वप्नच एवढे होते. कारण मनोज जरांगेचं आहे का मला नकापासून ते केसापासून सारा अभ्यास आहे. मनोज जरांगेचे स्वप्न एवढेच होते की मला संघटना खोलायची आणि संघटनेच्या नावावर 20 एकर जमीन, 4 व्हीलर गाडी आणि बंगला, मनोज जरांगेचे एवढेच स्वप्न होते. पण मनोज जरांगेचे स्वप्न एवढे मोठे झाले. अपघातात मनोज जरांगे घडला, तिथं लाठीचार झाला. पण ते माता माऊली आज आहे का लोकाच्या बांधाला खुरपायला, कुणाला छेरे लागले, कुणी ऊस तोडायला. पण ह्यो पळून जाणारा योद्धा तिथं आहे का संघर्ष योद्धा झाला. कुठंतरी मराठा समाजाला आहे का एक लागलेली किड आहे ही. आणि ही किडी एक दिवस उघडी पडणार आहे. आणि हे आरक्षणाचे आहे का चळवळ ऑटोमॅटिक आहे का हो न्यूट्रल होत चालला. एक मुद्दा मनोज जरांगे सोडून देत चालला आहे. आणि सरा आता पोटापुरतं झाले पण बाहेर काढता येणार नाही. बाहेर जर काढावं तर समाज दगडाने हाणीन. पण बरोबर आहे का चालविणारे चालवित येतं आणि ह्याचं सरळ झाकून ठेवा लागले तर. पण ह्या 13 कोटी जनतेपुढं झाकणार नाही. कुठं ना कुठं हे उघडं पडन. आणि मनोज जरांगे आहे का 100% बुटाने मार खाल्ल्याशिवाय राहणार नाही.